आपण पाहताय प्रगती चळवळ युट्यूब चॅनल। सांगलीमध्ये संस्कृती बचाव मोर्चा गोपीचंद पडळकर ज्या तथाकथित धनगर समाजाच्या एका व्यक्तीनं जयंत पाटील साहेबांवरती जी कमरेखालची टीका केली, त्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत उपलब्ध आहेत सातारा जिल्हा शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते श्री शंभूराजे खराटे। नमस्कार। आज सांगलीमध्ये संस्कृती बचाव जो मोर्चा चाललेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील साहेब यांच्यावरती जी गोपीचंद पडळकर या व्यक्तीनं कमरेखालची जी टीका केलेली आहे, या बाबतीत तुमची काय प्रतिक्रिया आहे? खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे मावळे म्हणून आपण महाराष्ट्रात वावरतो आणि अर्थाने महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सुसंस्कृत कसे नेते असावेत ते त्या ठिकाणी चव्हाण साहेबांनी दाखवलं। खऱ्या अर्थानं प्रकी आत्र्यांनी एकदा चव्हाण साहेबांच्या निपुत्रिक म्हणून टीका म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक करायची नव्हती, पण अजाणतेपणानं कवायना तो शब्द गेला आणि त्या दिवशी अतिशय शिस्तीनं आणि शांततेनं चव्हाण साहेबांनी प्रकी आत्र्यांना सांगितलं की आत्रे साहेब, 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वेणुताई चव्हाणांचा सुद्धा सहभाग होता आणि त्यावेळेला जो लाठीचार्ज झाला त्यावेळेला पोलिसाची काठी त्यांच्या पोटावर बसली, त्यावेळेला त्या गर्भवती होत्या, त्यावेळेला त्यांचा गर्भपात झाला, परंतु त्याच्याबरोबर त्यांची गर्भाशय सुद्धा त्या ठिकाणी निकामी झालं कायमस्वरूपी आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना मूलबाळ आत्ताच्या काळामध्ये नाही। अतिशय प्रकी आत्रे खजील झाले आणि तातडीनं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांची वेणुताईंची माफी मागायला आली आणि वेणुताईंनी सुद्धा त्यांना भाऊ म्हणून हाक मारली की बाबा दादा, तुम्हाला आता जेवल्याशिवाय मी सोडणार नाही। ही महाराष्ट्राची संस्कृती होती। आज जे कावेबाज अनाजी पंथाचं राजकारण जसं आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेमध्ये पाहिलं, तशी परिस्थिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या काळामध्ये दिसते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी भोकणारी कुत्र्याची पिलावळ तयार करायची, हे वाचाळवीर तयार करायचे आणि कुठलीही कमरेखालची भाषा त्या ठिकाणी त्यांनी वापरायची। तर ही भाषा ठीक आहे, सुसंस्कृतपणा आहे, संस्कृती जपायची आहे, तिथपर्यंत ठीक आहे। आम्हाला सुद्धा फंडलकरांना राजाराम बापूंचा जसा वारसा आहे, सांगलीमध्ये वसंतदादांचा वारसा आहे, त्याच प्रकारे फलटणकरांचा सुद्धा आदरणीय मालोजीराजे साहेबांचा वारसा आहे। एक मर्यादा आहे म्हणून सगळेजण त्या ठिकाणी शांत आहेत, सगळ्यांना सगळं बोलता येतं आणि मी प्रथमतः गोपीचंद पडळकरांनी जी जयंत पाटील साहेबांच्यावर राजाराम बापू पाटील साहेबांच्या वैयक्तिक काय टीका केलेली आहे, त्या टीकेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं निषेध करतो आणि अशा वाचाळवीरांना जर उद्याच्या काळामध्ये वाचाळवीरांचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जर त्या ठिकाणी हे वाचाळवीर थांबवले नाहीत, खऱ्या अर्थानं फडणवीस साहेबांनी त्याला कडक भाषेमध्ये सूचना देणं गरजेचं होतं। पण फडणवीस साहेब सूचना देताना सुद्धा गुळमुळीत सूचना देत आहेत। अरे ठीक आहे, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे, तुम्हाला पंतप्रधान व्हायची तुमची मानसिकता आहे, तुम्ही व्हा, पण असे अनाजी पंथांचे कावे करून यश मिळत असं नाही। महाराष्ट्रामध्ये आपण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला फलटणला आला होता त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्त्याची गाडी आपल्याला न्यायला विमानतळावर एकमेव गाडी होती 2014 साली, हे आपण विसरताय। मराठ्यांच्याच ताकदीवर, मराठ्यांच्याच जोरावर हे मराठा एक फक्त जात नाही, मराठा हे साम्राज्य आहे आणि आजही छत्रपतींच्या विचाराबरोबर 18 पगड जाती सगळ्या बरोबर आहेत। तुम्ही जे जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, जातीय तेढ ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही निर्माण केलेला आहे, हे कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं आम्ही आता आरक्षणाची लढाई लढत असताना धनगर आणि मराठा कुठेही आरक्षणाच्या लढाईमध्ये समोरासमोर नाही, पण तुम्ही धनगर समाजातल्या काही लोकांना, काही वाचाळवीरांना त्या ठिकाणी बरोबर घ्यायचं, त्यांना रसद पुरवायची आणि मराठ्यांच्या नेत्यावर अशी गरळ ओकायची भाषा तुम्ही करायला लावता, हे अतिशय भाषा तुमची निषेधार्ह आहे। खऱ्या अर्थानं धनगर समाजाचे जर बापू बिरू वाटेकर साहेब असते, बापू बिरू वाटेगावकरांनी पहिल्यांदा ह्या टोपीचंदला त्या ठिकाणी वट्टी बांधलं असतं। अरे समाज
अशा नालायक माणसामुळे कलंकित होतो आणि समाज बापू बिरू वाटेकर साहेबांच्या सारख्या चांगल्या माणसांच्या मुळे उजाळतो. ही 2 उदाहरणं आपल्याला मी धनगर समाजातली देतो. आज सांगलीमध्ये अनेक नेते या गोष्टीचा महाराष्ट्राच्या ह्या नीच संस्कृतीचं समाचार घेत आहेत. फलटणला सुद्धा खूप मोठा वारसा आहे. एक महाराष्ट्रातली गृहमंत्र्याची जी पकड आहे ती कमी झाली असं वाटतं? नाही, खऱ्या अर्थानं पाठीमागच्या काळामध्ये आपण फलटणचा वारसा तर सांगितलाच. जर आपण कैलासवासी मालोजीराजे नाईक निंबाळकर साहेबांचा जर त्या ठिकाणी माहिती घेतली तर विरोधकांना किंवा लहान मुलांना सुद्धा अतिशय अदबीनं बोलणारं ते नेतृत्व फलटणचे राजे होते. परंतु सामान्य छोट्या रयतेच्या मुलांच्या सुद्धा स्वतःच्या मुलांसारखा त्या ठिकाणी त्यांनी प्रेम करणारे नेतृत्व होतं. एक वारसा फलटणला आहे. आणि तुम्हाला सांगतो की गृह खात्याचं जर आपण बघितलं तर गृह खातं पोलीस यंत्रणा चालवते का भाजपचे कार्यकर्ते चालवतात हा प्रश्न आम्हाला पडतोय. खऱ्या अर्थानं मागच्या 2 महिन्यापूर्वी बच्चू कडूंच्या संघटनेच्या माध्यमातून ह्याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचार सभेमध्ये जो शब्द दिला होता की मी सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असा 3 वेळा म्हणले होते. आणि त्याची आठवण करून देण्याच्या करता राज्यभरामध्ये रास्ता रोको आंदोलन चालू होते. फलटणलाही आंदोलन झालं. परंतु राज्यामध्ये कुठेही गुन्हा दाखल झाले नाहीत आंदोलकांच्यावर. फलटणमध्ये कुठलीही बेकायदेशीर कृती न करता त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. अपंग बांधवांच्यावर गुन्हे दाखल झाले. म्हणजे हे निर्दयी शासक छत्रपती शिवाजी महाराज असतं तर ह्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं. ही परिस्थिती आहे. आज संविधानिक लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांमध्ये जी तीव्र स्पर्धा सुरू आहे एखादा नेता घडवण्याची, गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत सुद्धा असं त्यांना खूप मोठी संधी आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब एक गाजर दाखवतात की तुम्हाला खूप मोठी संधी आहे आणि वापरून घ्या. बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सगळेच राजकीय पक्ष अशा कार्यकर्त्यांना वापरून घेण्याचं जे काम करत आहेत या बाबतीत तुमची काय प्रतिक्रिया आहे? देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या ह्या वक्तव्याची मला कीव येते. एका दारू विकणारा त्या नानस फाट्यावर दारू विकणाऱ्या मंगळसूत्र चोराला जर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला राज्यामध्ये राजकीय फार मोठं भवितव्य आहे, किती विकृत आहे. अरे राजकारणामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सामाजिक काम करणाऱ्यांना संधी असायची. दुर्दैवानं फडणवीस साहेबांच्या काळामध्ये दारू विकणाऱ्यांना, मंगळसूत्र चोरांना, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून प्रचंड लूट करणाऱ्या लुटारूंना त्या ठिकाणी पदं दिली जात आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून दिले जात आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं डोळसपणानं राज्यातल्या जनतेनं ह्यांना धडा शिकवण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. कारण ह्यांना सत्तेची मस्ती आणि माज आलेला आहे आणि ह्या मस्ती आणि माजामुळे ह्यांची भाषा घसरत चाललेली आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं राज्य आहे. विरोधकांच्या माय माऊलीला सुद्धा त्या ठिकाणी आईचा दर्जा देणारे आपले छत्रपती महाराज होते. आणि त्या राज्यामध्ये छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि अफजलखानाची कृत्य करायची ही देवेंद्र फडणवीसांनी बंद करावीत. आणि आपल्या बगलबच्चांना, आपल्या वाचाळवीरांना, आपल्या पाळलेल्या कुत्र्यांना आपण व्यवस्थित समजून सांगावं असं माझी या ठिकाणी अपेक्षा. धन्यवाद. आपण प्रगती चळवळला तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद.